Hello, dear students. I, Arun Jipro Samaskar from Ekalavya Residential School Chikaldara, welcome you in Maha EMRS e-learning project. Dear students, today we are going to learn our first chapter of political science of class 9, that is what is democracy and why democracy, and today's topic is the simple definition of democracy. So here we go. Dear students, please tell me, where are these women going? या स्त्रिया कुठे जात आहेत? तर ह्या स्त्रिया मतदानासाठी जात आहेत. दे आर गोइंग टू कास्ट देअर वोट, म्हणजेच मतदानासाठी, वोटिंगसाठी जात आहेत. हे आहे बॅलेट युनिट. या बॅलेट युनिटवर आपला आवडता उमेदवार आपल्याला निवडायचा असतो आणि त्याच्या समोरील बटन आपल्याला प्रेस करायचं असते, बटन दाबायचं असते आणि आपलं मतदान करायचं असते. विद्यार्थी मित्रांनो, या स्त्रियांनी मतदान केलेलं आहे. बघा, डाव्या हाताच्या बोटाला म्हणजे तर्जनीला त्यांच्या काय लावलेले आहे? शाई लावलेली आहे. म्हणजे हे कशाचं सूचक आहे की त्यांनी मतदान केलेलं आहे. हे काय आहे? तर ही लोकसभा आहे. 2019ला लोकसभेसाठी हे मतदान झालं होतं. आता लोकसभेची सदस्य संख्या किती आहे मित्रांनो? बघा, हां, या काय आहेत? तर या 2019ला लोकसभेसाठी निवडल्या गेलेल्या काय आहे? स्त्रिया आहेत, महिला खासदार आहेत. बरोबर आहे. या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे बघा, आपण ते पाहत होतो. तर ही सदस्य संख्या आहे 543 आणि या 543 सदस्य संख्यांपैकी 50% एक जास्त किंवा 50% जास्त सदस्य ज्या पक्षाचे निवडून आलेले असतात त्यांचे सरकार स्थापन होत असते. बरोबर आहे. आणि हे सध्या अस्तित्वात असलेले सरकार आहे. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे जायचं आहे. सो दिस इज द पॉलिटिकल वर्ल्ड मॅप अँड आयडेंटिफाय दिस कंट्री. दिस इज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, मीन्स USA. And dear students, identify this person. Oh yes, this is the 16th President of United States, that is Abraham Lincoln. You know very well that Abraham Lincoln had quoted a definition of democracy, that is, democracy is government of the people, by the people and for the people. म्हणजेच काय? तर लोकांकडून आणि लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे किंवा शासन म्हणजे लोकशाही होय. बरोबर आहे. लोकांकडून आणि लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजेच लोकशाही होय. बरोबर आहे. याच्यानंतर आपल्याला लोकशाही हा जो शब्द आहे मराठीतील, त्याला इंग्रजी प्रतिशब्द काय आहे? तर तो डेमोक्रेसी आहे. किंबहुना डेमोक्रेसी या शब्दापासूनच आपल्याला लोकशाही हा शब्द बनलेला आहे. बरोबर आहे. तर या शब्दाच्या मुळापर्यंत आपल्याला जायचं आहे. सो ओरिजिन ऑफ द वर्ड डेमोक्रेसी. ओरिजिन म्हणजेच काय? मूळ. बरोबर आहे. सो द वर्ड डेमोक्रेसी कम्स फ्रॉम अ ग्रीक वर्ड, दॅट इज डेमोक्रेशिया. In Greek language, demos means people, आहे ना, and kratia means rule. So democracy is ruled by the people. लोकांकडून चालवलेले शासन म्हणजेच लोकशाही हा त्याचा अर्थ होईल. पण आपल्याला पुन्हा एका नवीन आणि साध्या, सोप्या, सरळ व्याख्येकडे आपल्याला जावं लागेल. अतिशय साधी व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, पण या साध्या व्याख्येवरच संपूर्ण अभ्यासक्रम आपला आधारलेला आहे. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. या वर्षीचा संपूर्ण अभ्यासक्रम या साध्या व्याख्येवरच आपला आधारलेला आहे.
ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. बरोबर आहे. तर आपल्याला सिंपल डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी या भागाकडे आपल्याला जायचं आहे. सो हिअर वी गो. सिंपल डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी. Democracy is a form of government in which the rulers are elected by the people. बरोबर आहे. ज्या शासन पद्धतीमध्ये शासनकर्ते लोकांद्वारे निवडल्या जातात त्या शासन पद्धतीला लोकशाही असे म्हणतात. बरोबर आहे. सो डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच द रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. तर लोकांना अधिकार आहे. पॉवर टू द पीपल. कशाचा अधिकार आहे? आपले शासनकर्ते निवडण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. सो दिस सिंपल डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी अलाउज अस टू सेपरेट डेमोक्रेसी फ्रॉम क्लिअरली नॉन डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट. जे गैर लोकशाही शासन आहे त्यांच्यापासून डेमोक्रेसी कशी वेगळी आहे किंवा लोकशाही कशी वेगळी आहे हे दाखवण्यासाठी मदत करते ही सिंपल डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी. ही व्याख्या लोकशाहीची साधी सरळ व्याख्या आपल्याला मदत करत असते विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. याच ठिकाणी बघा बरं, द USA अँड द चायना. USA चा प्रेसिडेंट पदाचा उमेदवार काय म्हणतो इथं बघा. त्यावेळेस ओबामा हे प्रेसिडेंट पदाचे उमेदवार होते. आता कोण आहे विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं. USAचे प्रेसिडेंट कोण आहेत? राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष सध्या आहेत USAचे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे. पण यांच्यापूर्वी कोण होते? तर ओबामा होते. बरोबर आहे. तर प्रेसिडेन्शियल इलेक्शन ज्यावेळेस होणार होत्या त्यावेळेस उमेदवार कोण होते? तर ओबामा होते. हे ओबामा काय म्हणतात बघा, द पीपल वॉन्ट मी. म्हणजे मी एवढा लोकप्रिय आहे लोकांमध्ये की लोकांना असं वाटते की लोकांना असं वाटते की मी पुढे निवडून आलो पाहिजे. हां, लोकांना मी पाहिजे आहे असे ओबामा म्हणत आहेत. बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूने पहा, उजव्या बाजूने चीनचे हे राष्ट्राध्यक्ष आहेत. बरोबर आहे. शी जिनपिंग. हे काय म्हणतात? हे ज्यावेळेस उमेदवार होते त्यावेळेस ते काय म्हणत होते बघा. प्रेसिडेंट पदाचे उमेदवार ज्यावेळेस होते निवडणुकीच्या आधी त्यावेळेस ते काय म्हणायचे? द पीपल विल गेट मी. लोकांना मी मिळेल. लोकांची इच्छा असो किंवा नसो लोकांना मी मिळेल. याच्यातूनच आपल्याला लक्षात येते की USA या देशामध्ये लोकशाही आहे आणि चायनामध्ये लोकशाही नाही. सो पण ही सिंपल डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी म्हणजेच ही साधी सरळ लोकशाहीची व्याख्या आपल्याला मदत करते की कशा रीतीने आपण फरक करायचा लोकशाही आणि गैर लोकशाही शासन पद्धतींमध्ये. बरोबर आहे. तर आपल्याला पुढे जायचे आहे. आपण सिंपल डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी पाहिली. याच्यातील कीवर्ड्स आपल्याला पाहायचे आहेत. सो द फर्स्ट कीवर्ड इज रूलर्स आहे ना. आता रूलर्स म्हणजे काय? तर शासन करते आहे ना. बरोबर आहे. सो हू आर द रूलर्स इन दिस डेफिनेशन? विच ऑफिशियल्स मस्ट बी इलेक्टेड फॉर एनी गव्हर्नमेंट टू बी कॉल्ड अ डेमोक्रेसी? Which decisions may be taken by non-elected officials in a democracy? म्हणजेच काय? या व्याख्येत राज्य करणारे कोण आहेत? म्हणजे शासन करणारे कोण आहेत? शासनकर्ते कोण आहेत? कोणत्याही सरकारला लोकशाही म्हणण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांची निवड होणे आवश्यक आहे? लोकशाहीमध्ये न निवडलेले अधिकारी कोणते निर्णय घेऊ शकतात? बरोबर आहे. हे रूलर्स या शब्दांतून आपल्याला लक्षात येईल. बरोबर आहे. याच्यानंतर हे आहेत रूलर्स शासनकर्ते. कुठले? भारतातील.
सध्या असलेले शासनकर्ते, बरोबर आहे. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे डेमोक्रेटिक इलेक्शन. सो what kind of election constitutes a democratic election? What conditions must be fulfilled for an election to be considered democratic? म्हणजेच काय, कोणत्या प्रकारची निवडणूक लोकशाही निवडणूक ठरते? निवडणूक लोकशाही समजली जाण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत, हे आपल्याला पाहायचं आहे डेमोक्रेटिक इलेक्शन या कीवर्ड्सद्वारे. सी, वोट, डेमोक्रेसी, फ्री, डेमोक्रेटिक इलेक्शन. Third keyword is people. So who are the people who can elect the rulers or get elected as rulers? Should this include every citizen on an equal basis? Can a democracy deny some citizens this right? म्हणजेच काय, राज्यकर्ते निवडून देणारे किंवा सत्ताधीश म्हणून निवडून येणारे लोक कोण आहेत? यामध्ये समान आधारावर प्रत्येक नागरिकाचा समावेश असावा काय? लोकशाही काही नागरिकांना व हा अधिकार नाकारू शकते काय? विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत लोक. यांना आपले शासनकर्ते निवडून देण्याचा अधिकार आहे, तसेच शासनकर्ते म्हणून निवडून येण्याचा सुद्धा अधिकार आहे. देन फोर्थ कीवर्ड आर form of government. What kind of a form of government is democracy? Can elected rulers do whatever they want in a democracy, or must a democratic government function with some limits? Is it necessary for a democracy to respect some rights of the citizen? म्हणजेच काय, लोकशाही कोणत्या प्रकारचे शासन आहे? लोकशाहीमध्ये निवडून आलेले राज्यकर्ते त्यांना हवे तसे करू शकतात काय, किंवा वागू शकतात काय, किंवा लोकशाही सरकारने काही मर्यादेसह कार्य केले पाहिजे काय? लोकशाहीसाठी नागरिकांच्या काही अधिकारांचा आदर करणे आवश्यक आहे काय? हे आपल्याला फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट याच्यामध्ये पाहता येईल, बरोबर आहे. सो दीज आर द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट्स. द फर्स्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इज मोनार्की. बघा विद्यार्थी मित्रांनो, मोनार्की म्हणजे राजेशाही, जिथे राजे हे वंशपरंपरागत रीतीने शासनकर्ते बनत असतात. म्हणजे राजाचा मुलगा राजपुत्र हा नंतर राजा बनत असतो, ही मोनार्की, बरोबर आहे. दुसरी आहे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. आताच आपण पाहिली त्याप्रमाणे द रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल इन डेमोक्रेसी. तिसरा आहे डिक्टेटरशिप म्हणजे हुकुमशहा. तुम्हाला हिटलरचं नाव माहितीच आहे ना. हिटलर कोण होता? हुकुमशहा होता. सो डिक्टेटरशिप म्हणजे सगळ्या पॉवर्स त्याने आपल्या हातात घेतलेल्या होत्या, म्हणून तो डिक्टेटर होता. देन कम्युनिझम म्हणजेच काय, साम्यवाद. साम्यवाद कुठं आहे? तर आता साम्यवाद चीनमध्ये आहे. पुढचा शासन पद्धतीचा प्रकार आहे तो म्हणजे अनार्की, ज्या ठिकाणी अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट नसते, सरकार नसते आणि लोकांना ॲब्सोल्यूट पॉवर्स असतात किंवा ॲब्सोल्यूट फ्रीडम असते लोकांना. त्याला स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य न म्हणता स्वैराचाराच्या रीतीने आपण म्हणू शकतो अनार्की, बरोबर आहे. तर अशा रीतीने दीज आर 4 कीवर्ड्स: द रूलर्स, डेमोक्रेटिक इलेक्शन, people and form of government. So we have seen that this simple definition of democracy allows us to differentiate democratic rule and from non-democratic rule, है ना, बरोबर आहे. लोकशाही आणि गैरलोकशाही याच्यामध्ये फरक करण्यासाठी ही सिंपल डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी आपल्याला मदत करत असते. आपल्याला आपण पाहिलेलं आहे. सो non-democratic rules. Which are the non-democratic rules? है ना? So the rules
which are not elected by the people. They are called non-democratic rules. And the rulers who are not elected by the people, they are called as non-democratic rulers. So these non-democratic rulers are, the first one is army rulers of Myanmar. See dear students, Myanmar is located to the east of India. This is Aung San Suu Kyi. She had got elected as the president of Myanmar, but her rule was not recognized by the army rulers, army officials. And army officials made her home arrested. बरोबर आहे. आंग सान सुकी यांना त्यांच्याच घरी बंदी बनवण्यात आलं होतं. कोणी केलं होतं बंदी? तर या आर्मी ऑफिशियल्सनी. आणि आर्मी ऑफिशियल्स हॅड टेकन all the powers in their hands. They overtaken the democratically elected government and taken all the powers in their hands. तर आपण इथं पाहिला आर्मी रूलर्स ऑफ म्यानमार. देन डिक्टेटर जनरल ऑगस्टो पिनाशे इन चिली. डिक्टेटर म्हणजेच काय? तर हुकुमशहा. जनरल ऑगस्टो पिनाशे इन चिली. बरोबर आहे. सो चिली is located in western coast of South America, that is Latin America. बरोबर आहे. This is Salvador Allende. Salvador Allende was elected as president of Chile in 1970 presidential election. But his government was overtaken by General Augusto Pinochet, the army officer, General Augusto Pinochet, army general. And he killed Salvador Allende by bombing his house and became the dictator of Chile. Then the king of Saudi Arabia. सौदी अरेबियामधील राजा किंवा मोनार्क. So the monarch of Saudi Arabia. Saudi Arabia is located in Middle East. म्हणजेच आशिया खंडाच्या पश्चिमेला सौदी अरेबिया हा देश आहे. आणि सौदी अरेबियामध्ये हे कोण आहेत? तर शासनकर्ते आहेत. हे सौदी अरेबियाचे राजे आहेत. बरोबर आहे. आणि वंशपरंपरागत रीतीने हे राजे बनत असतात. म्हणून हे गैर लोकशाही शासन आहे. नॉन डेमोक्रेटिक रूल्स. आर्मी रूलर्स ऑफ म्यानमार, डिक्टेटर जनरल ऑगस्टो पिनोशे इन चिली अँड किंग ऑफ Saudi Arabia. See dear students, we have seen the simple definition of democracy. That is, democracy is a form of government in which the rulers are elected by the people. But this definition of democracy, simple definition of democracy is not adequate. म्हणजेच ही पुरेशी नाही आहे. ही लोकशाहीची व्याख्या पुरेशी नाही. तर ही का पुरेशी नाही? Why it is not? Why is it not adequate? हे आपल्याला आता पाहायचं आहे. Why this simple definition of democracy is not adequate? So the first point is, every election holding country is democratic. This statement is misleading statement. जिस प्रत्येक देश की जो लोकशाही
अ, किंवा निवडणुका घेतो. प्रत्येक देश जो निवडणुका घेतो, तो लोकशाही आहे, असे म्हणणे हे चुकीचे आहे. म्हणून दिस इज मिसलीडिंग स्टेटमेंट दॅट एव्हरी इलेक्शन होल्डिंग कंट्री इज डेमोक्रेटिक. दुसरा मुद्दा या ठिकाणी बनतो बघा. एव्हरी गव्हर्नमेंट वॉन्ट टू बी कॉल्ड अ डेमोक्रेसी इवन इफ इट इज नॉट सो. प्रत्येक सरकार हे स्वतःला काय म्हणत असते, आम्ही लोकशाही आहोत, ते लोकशाही नसताना सुद्धा. सो एव्हरी गव्हर्नमेंट सेज दॅट वी आर डेमोक्रेसी. आणि म्हणूनच वी नीड टू डिस्टिंग्विश डेमोक्रेटिक अँड नॉन डेमोक्रेटिक रूल्स. आपल्याला फरक करावा लागेल डेमोक्रेटिक रूल्स आणि नॉन डेमोक्रेटिक रूल्समध्ये. सो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला हा भाग निश्चितच आवडला असेल आणि समजला असेल अशी मी आशा करतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद.